नमस्कार मित्रांनो, मी सुमित पाठक आणि आज आहे 12 डिसेंबर। लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या जयंती महोत्सवानिमित्त एक आम्ही छोटासा अभिवादनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। तर त्याकरताच मी आज व्लॉग बनवतोय। तर चला मित्रांनो, तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय तयारी केलेली आहे। मित्रांनो, इथं बॅनर लावलेले आहे आणि असा मंडप टाकलेला आहे। इकडनं पण बॅनर दिसेल तुम्हाला आणि इथं अशी तयारी चालू आहे आणि इथं स्टेज सुद्धा या ताई सजवत आहेत। अशा पद्धतीनं स्टेज सजवला जात आहे आणि या साईडला मसाला भात ठेवलेला आहे मित्रांनो। इकडं भाज्या कटिंग चालू आहे। हे बघा मित्रांनो, काय बनवतोय मामा आज? पुलाव। अशा पद्धतीनं मित्रांनो तयारी चालू आहे। इथं भाज्या कटिंग सुद्धा चालू आहे। बघा मित्रांनो, स्पीकर सुद्धा आलेला आहे। हे बघा मित्रांनो, आपल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपल्याला थोडं वायरिंगचं पण काम करायचं आहे। स्पीकर जोडायचे आहे, त्यासाठी आपण घेऊन आलेले वायर। हे बघा मित्रांनो, इथं ॲम्प्लिफायर ठेवलेलं आहे आपण, इथं कनेक्शन करतो। मित्रांनो, तुम्हाला थोडासा बाहेरचा नॉईज येईल, जसा की बाईकचा याचा गाड्यांचा, कारण माझ्याकडं कॉलर माईक नाही आहे आणि लवकरात लवकर मी आपल्या ब्लॉगची साऊंड क्वालिटी चांगली करण्यासाठी कॉलर माईक घेणारच आहे। त्याच्यानंतर आपल्याला बाहेरचा अदरवाईजचा नॉईज जो असतो तो कमीत कमी ऐकू येईल आणि माझा साऊंड तुम्हाला व्यवस्थित क्लिअर कळेल। झालेली आहे मित्रांनो। सर्वसामान्यांचा दैवत तसेच माननीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या 75व्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व माडा प्रतिष्ठान या तर्फे मित्रमंडळातर्फे साहेबांना ट्रेवर अभिवादन मानण्यासाठी आवर्जून उपस्थित असणारे सर्व मान्यवर या ठिकाणी मी नाव घेतो। मदन काका नवपुतेकर सर, हरिश्चंद्र घोडे सर, दीपक भाऊ खोतकर सर, लखुंडे सर, रामेश्वर कोडे सर, पंढरीनाथ फड साहेब, सुभाष वाघ सर, संदीप जायभाई सर, नरहरी खाडे सर, मोरेश्वर उतरे सर, बाळासाहेब ढाकरे, तुलसीराम दामोदर सर, अशोक राऊत सर, सुभाष शुभम वाघ, वैभव घोडके साहेब, प्रदीप पाटील सर, रवी चव्हाण सर, बाळासाहेब शहाणे साहेब, भुसे सर, दीपक चिट्टे साहेब या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे या ठिकाणी आपण सावंत साहेब, तसेच माझ्याकडून नाव घेण्यात जर काही चुकलं असेल या ठिकाणी उपस्थित सर्वच मान्यवर। पहा, माडा प्रतिष्ठान यावर्षी खरंच मुंडे साहेबांच्या जयंती अगदी गल्लीमध्ये साजरी केली जायची, परंतु यावर्षी माडा प्रतिष्ठान तर्फे ही जयंती या ठिकाणी भव्य मंडपाच्या स्वरूपात साजरी केली जाते आणि आपल्या सर्व आदरणीय मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी माडा प्रतिष्ठान तर्फे आपले सर्वांचे शब्दसुमनाने स्वागत करतो। तसेच या ठिकाणी मी मदन काका नवपुते यांना काकांना या ठिकाणी मुंडे साहेबांच्या वरती विचार मांडायला बोलवतो।
आमचे आणि सर्वच महाराष्ट्र आणि देशाचे दैवत आदरणीय साहेब, आज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वांना साहेबांचा परिचय आहेच, असे लोकनेते आणि उपजात ज्याला आपण बुद्धिमत्ता म्हणतो, असे आजपर्यंत बरेचसे महानुभाव, महात्मे आणि त्याचबरोबर काही संतजन या भूमीवर जन्म घेतात आणि जनतेचा उद्धार करून जाणारे, त्यापैकीच एक असणारे तुमच्या आमच्या आपल्या सर्वांचं दैवत आदरणीय साहेब. खरं म्हणजे आज आपल्याला या ठिकाणी श्रद्धांजली व्हावं लागते आणि हेच आपलं एका हिशोबातून दुर्दैव आहे. ही वेळ अजून नव्हती आणि त्यांनी लहानपणापासून जो संघर्ष केला, अगदी शालेय शिक्षणापासून तर विद्यार्थी या ठिकाणी नेतृत्व करीत असताना हे दिवस त्यांनी बघायचे होते, परंतु कोणीतरी झाड लावतं आणि त्याचे फळ आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेशाचे महामंत्री, भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय संजयजी केनेकर साहेब यांची या ठिकाणी उपस्थित राहिली. माळा या वतीने, या समितीच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांनी साहेबांना अभिवादन अशा अनेक परिस्थितीतून आमच्यासारखे कार्यकर्ते ज्यांच्या तयार झाले. आज खरं म्हणजे आम्हाला या गोष्टीचा स्वाभिमान आहे. आमच्या लहानपणातच आम्हाला साहेबांची संगत मिळाली. अनेक नेते प्रदेशाचे महासचिव झाले, अजूनही काही होतील. संघर्ष यात्रेमध्ये ज्यांना नेतृत्व करायला मिळालं असे संजयजी केनेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. यांच्याच बरोबर त्या काळात मी चिकाडांच्या सोसायटीचा चेअरमन होतो आणि इथे संघर्ष यात्रेची साहेबाची भट्टेची पार्टी जर कुठे असेल तर ती आमच्या मळ्यात व्हायची. आमचे कैलासवासी देवीदास भाऊ नवपुते यांच्या बरोबर असायचे. ज्यावेळेस सांगितलं साहेबांना अटक झाली त्या दिवशी रात्री खरं म्हणजे ते आमच्याकडे मुक्कामी होती. ते दुसऱ्या दिवशी कार्यालयात गेले आणि लगेच त्यांना पोलिसांना बोलून विचारलं. असं त्या दिवशीपासून काम करताना मी आता जसं म्हणलोय, संघर्ष यात्रेमध्ये चिकन हाला पहिली सभा झाली आणि हा पार्टीचा जो माईक आहे माझ्या हातात आज, हा पहिल्यांदा साहेबांनी माझ्या हातात दिला. तिथे सूत्रसंचालन करणारे वेगळे होते आणि मी नेटकट सोसायटीचा चेअरमन घालतो. साहेब म्हणले नाही नाही, हे जसं जमल तसं पण हे मदन करणार आहे. आणि त्या दिवशी म्हणजे माझे दैवत आणि या ठिकाणी माईक जेव्हा पहिला हातात मिळाला तो साहेबांनी दिला. अनेक बोलत बसलं तर वेळ पुरणार नाही. एवढे अनेक तळागाळातून आणि लोकांच्या हृदयावर प्रेम करणारे असं नेतृत्व परत होणं नाही. याबरोबर देशाचं, महाराष्ट्राचं नुकसान जरी झालं असेल तर खरं म्हणजे कार्यकर्त्यांचं तळागाळातलं फार नुकसान झालं. अनेक गोष्टीतून जर पाहिलं तर त्यांना कार्यकर्ता कसा असावा आणि कार्यकर्त्यावर ते किती प्रेम करायचे याचं जर उदाहरण सांगितलं तर मी स्वतः माझंच सांगलं. 2012ला माझ्या मुलाचं लग्न होतं आणि आमंत्रित होते ते. 2 लग्नालयाच्या आधी येताना आलो. मी 15 तारखेचं लग्न धरलं होतं ते मी यार रवली नाही, तू असं कर 18 तारीख धर. आणि योगायोगानं ते मुहूर्त होतं कारण मी आत्ताच म्हणलो सांगतात आणि यांच्या वारीमध्ये काही फरक नाही. 18ला धरलं आणि सकाळी साहेब उतारले होते. एक दुर्दैवी बीडला घटना घडली होती. जिल्हा परिषदेचे एक सदस्य एक्सपायर झाले, मुस्लिम समाजाचे होते आणि त्याला जाण्याकरता आले होते. तर लग्नाला संध्याकाळी येणार होते परंतु सकाळी आलो. श्रीकांत शिंदे साहेब म्हणे चला आपल्याला नाश्ता करायचा
आपल्या घरी बांगल्यावर बांगला येणार नको, मला त्या मदनच्या घरी जो आपला प्रसंग आला हा जरी दुर्दैवी असला तरी पण जे काही लोक कीर्ती करून जातात त्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या होतात अशा या महात्म्याच्या मागे आणि या संतांच्या भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपतो. साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक केनेकर सर यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो की आपण मुंडे साहेबांच्या जीवनपटावर 2 शब्द बोलावे. इकडे तू पुढे या सर. मी मेयरकर साहेबांना विनंती केली की त्यांनी केनेकर साहेबांचा सत्कार करायचा आहे. आणि साहेबांनी त्यांचा 2 शब्दात मनोगत व्यक्त करावं. आमदार म्हणणार बाबा समीर 12/12 महाराष्ट्रातली ही एक तिथी अशी आहे की ज्या तिथीने महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं एक चक्र परिवर्तन येणाऱ्या खऱ्या अर्थानं 40 वर्षापासून जे चक्र परिवर्तन केलं या 12 तारखेने केलं. आणि त्या 12 तारखेमध्ये जन्मलेले आपले नेते जे देशाचे केंद्रीय मंत्री होते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या या जन्मतिथीला आवर्जून म्हाडातील गोपीनाथ मुंडे भक्तांनी हा कार्यक्रम ठेवला. त्या कार्यक्रमाला आवर्जून या भक्ताला बोलवलं त्याबद्दल मी प्रथमतः तुमचं धन्यवाद मानतो. या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असणारे मदन काका नवपुते, श्री मनोज गांगुळे, श्री दीपक खोतकर भाऊ, हरिश्चंद्र गुगे सर, दत्तू पुल, पंढरीनाथ फड, प्रदीप पाटील, संजय ठाकरे, सचिन वाघ, संदीप जावळे आणि आयोजक मध्ये महाराज प्रतिष्ठानातले नेरकर सर, शुभम वाघ हे सर्व मंडळी यांच्या बरोबर असणारे. माझा आवाज येतो का सर? आता मोकळा येतो ना? आता आवाज येईल ना? आवाज चांगला येतो ना? चालू राहू द्या. नाही मागं घेऊन चालू राहू द्या. आज 2 ठिकाणी कार्यक्रम करून आलो. 6 वाजता MIDC मध्ये कार्यक्रम आहे. गोपीनाथरावांचा एक पुतळा तिथं आपण उभारला, तोही आपल्या सहकार्याने उभारला गेला. आज गोपीनाथरावांना प्रथमतः अभिवादन करतो. आज जे भारतीय जनता पार्टीची जीत दिसते ही जीत आजची नाही. ही जीत ही जे बहुमत आहे ते आजचं नाहीये. या माणसाने जे बीज लावले त्यामुळे बहुमत आणि खऱ्या अर्थाने माणसं उभी केली आणि म्हणूनच आज सत्ता आली. त्यांच्या काळातली माणसं नसली तरी सत्ता येणं अवघड होतं आणि त्यामुळं तो ऊर्जेचा स्रोत गोपीनाथरावांचा
वसारूपी आम्हा सर्वांना देऊन गेलेले आहे. आणि त्यामुळे निश्चितच भारतीय जनता पार्टीला खऱ्या अर्थानं वाड्या तांड्यावर नेण्याचं काम माननीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी केलं. आणि त्यामुळंच हा खेड्यापाड्यातून आलेला महाराज कॉलनीत वसलेला पुंडलिक रामनगरमध्ये मुकुंदवाडीमध्ये वसणारा सगळा हा जो वर्ग आहे हा खऱ्या अर्थानं साहेबाच्या विचारानं उभं राहिलेला वर्ग आहे. आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीत बहुजन आणि भटका विमुक्त सगळ्या 12 बलुतेदार आणि 18 पगड जातीचा माणूस भाजपमध्ये आला तो या नेत्यांमुळे आला असं मला ठामपणे मी माझ्या विचारानं मांडतो. कारण मी 35 वर्ष भारतीय जनता पार्टीत काम करत असताना सर्वात जास्त काम मुंडे साहेबांबरोबर केलं. निश्चितच ते आमचे गुरु आहे आणि त्यांचा ऊर्जा स्रोत आमचा श्वास असेपर्यंत आमच्यात आहे. त्यामुळं सत्ता येतील जातील पण कार्यकर्ता हा कसा असावा हे आम्हाला माननीय मुंडे साहेबांनी दिलेल्या वसाप्रमाणे आम्ही वागतो. आणि त्यामुळंच भल्या भल्यांचं अजूनही चालत नाही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना नमवण्याचं काम. बरेच जण म्हणतात का भारतीय जनता पार्टीचे अस्सल कार्यकर्ते स्वाभिमानी कार्यकर्ते जुने कार्यकर्ते फुटत का नाही. त्याचं राज आहे ही ऊर्जा आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला कोणी फोडू शकत नाही का. कारण आमच्यात जे रसायन आहे ते गोपीनाथ मुंडेंचं आहे. त्यामुळं संघर्ष यात्रा मी सांगितलं बघ की त्या संघर्ष यात्रेत होतो. महाराष्ट्राचा तो काळ आणि आताचा काळ फार फरक आहे. त्या काळात भारतीय जनता पार्टीला तेवढंसं बहुमत नव्हतं. माणसात पार्टी पेरण्याचं काम माणसात मनात कमळ उभारणं घेण्याचं काम गोपीनाथरावांनी केलं. गोपीनाथराव एक सत्ता होती नसताना. गोपीनाथराव नसताना सत्ता होती. ती सत्ता कशी कधी गोपीनाथराव बऱ्याच काळ विरोधी पक्षात राहिले विरोधात राहिले पण ते कधी वाटले नाही की ते सत्ताधारी नाही. कारण त्यांचा गलबला असा होता की गोपीनाथराव सत्तेत असो नसो गोपीनाथराव या महाराष्ट्राचे धुरंधर आणि संघर्ष योद्धा नेते होते. आणि त्यामुळं तो व्यक्ती आला की लोकांना सीएम आले का डीसीएम आले काही कळायचं नाही. परंतु हा माणूस सीएम असो डीसीएम असो नसो हा माणूस सातत्याने नेता वाटला. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं नेता काय असतो नेत्याचा रुबाब काय असतो हे खरं तर भाग्य आहे माझं आणि बऱ्याच जणांचं की आम्ही ते आजमवलं. मला अजूनही आठवतं बरेच प्रसंग सांगण्यासारखे. संघर्ष यात्रेमध्ये दाऊदला अंगावर घेणारा माणूस त्या काळात दाऊद मुंबई पेटलेली असताना मुंबईमध्ये दिवसाढवळे मर्डर होत असताना दाऊदला अंगावर घेणारा एकमेव माणूस होता. आणि दाऊदला विमानात फिरवणारे दुसरे 12 तारखेचे शरद पवार आणि दाऊदला धमकी देऊन आव्हान करणारे 12 तारखेला जन्म घेणारे गोपीनाथ मुंडे याचा लय मोठा फरक आहे. आणि त्यामुळं या गोष्टी सांगण्यात भरपूर काही वेळ जाईल. कारण गोपीनाथरावांना एका तासात अर्ध्या तासात किंवा एका दिवसात सांगण्यासारखं गोपीनाथरावांचं चरित्र नाहीये. गोपीनाथराव अखंड ऊर्जेचा स्रोत आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल जितकं बोललं तितकं कमी आहे. एक मोठी गाथा माणसाच्या शेवटच्या श्वासापर्यंत कामा येईल अशी गाथा म्हणजे गोपीनाथ मुंडे. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं ते काळ बघितलेला असताना त्यामुळं आताचे नेते मी फार मनमोकळा माणूस आहे मी बोलतो ते मनमोकळा. गोपीनाथराव आल्यावर जी अंगात शहारे यायचे ऊर्जा यायची ती आता नाही येत लवकर. कारण कसं आहे गोपीनाथराव एक चालतं बोलतं सरकार होतं. ते सत्तेत असो नसो ते असा नुसता फोन लावायचे काय झालं रे अरे माझा माणूस आहे म्हणल्यावर समोरचा माणूस घामाघूम व्हायचा.
आहे, मी चित्र पाहिलेलं आहे. आणि त्यामुळं चालतं बोलतं सरकार मी म्हणायचो यांना, सरकारमध्ये असो नसो पण हे चालतं बोलतं सरकार होतं मित्रांनो. आणि त्यामुळं यांची आठवण ही खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीला मजबूत करणारी प्रेरणास्त्रोत काय असेल कार्यकर्त्याचं ते हे आहे. आणि त्यामुळं निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये बरेच प्रसंग सांगता येईल. एक काळ होता, त्या काळात अजित पवार चुकीचं बोलले होते, त्यांचा वचपा गोपीनाथरावांनी काढला होता. आणि त्या गोपीनाथरावांनी वचपा काढल्यानंतर त्या जवाहर कॉलनीच्या दर्ग्याजवळ पोलीस स्टेशनजवळ मी अध्यक्ष, युवा मोर्चाचा अध्यक्ष होतो त्यावेळेस, अध्यक्ष नाही पदाधिकारी होतो युवा मोर्चाचा प्रदेशाचा, समीर राजूरकर अध्यक्ष होता बहुतेक. तर त्यावेळेस त्या अजित पवारांच्या विरुद्ध बोलल्यामुळं राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी गोपीनाथरावांचा पुतळा जाळायचं ठरवलं होतं. मला अजून प्रसंग आठवतो, घडामोडी होते, बरेच जण असतील याच्यातले. तो पुतळा जाळायचं ठरवलं होतं. सत्ता राष्ट्रवादीची होती, पोलीस त्यांचे होते, सगळं सरकार त्यांचं होतं. आणि त्यांनी पुतळा जाळायच्या वेळेस आम्ही काहीतरी 5-7 जण, 10-8-10 जण गेलो. ते 100चे लोक, 100 कार्यकर्ते होते, पुतळा जाळत होते. पण आम्ही तो पुतळा हिसकून घेतला. आणि मग जेव्हा PIने तो पुतळा जाळण्यासाठी परत दिला त्यावेळेस PIला मारण्याचं काम आम्ही केलं. आणि त्यावेळेस मला इतकं मारलं होतं की मला चालता येत नव्हतं. मी मुकुंदवाडीच्या जेलमध्ये होतो, मला आठवतं. आणि त्या मी सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की पाशा पटेल आले होते मला बघायला. मी मुकुंदवाडीच्या जेलमध्ये होतो, मला चालता येत नव्हतं, माझे सगळं मागचा भाग उकडून टाकला होता, सोलून टाकला होता, मला शौचालयालाही बसता येत नव्हतं. इतकं मारलं होतं, त्या PIला मी मारलं होतं म्हणून. पण नंतर गोपीनाथरावांचा जर फोन आला होता तर पाशा पटेलनी गोपीनाथरावांना फोन माझ्या हातात दिला आतमध्ये. आणि मग गोपीनाथरावांनी सांगितलं, संजय घाबरू नको, हा गोपीनाथ मुंडे तुझ्या पाठीशी आहे. कधी ते दुःख विसरलो, मारण्याचं कधीच वाटलं नाही. इतकी ताकद या माणसाच्या शब्दात होती. आणि त्यामुळं वर्णन काय करावं. आणि तीच ऊर्जा आज काम करते. आम्ही जे काम करतो आतापर्यंत थकलो का नाही. बरेच जण म्हणतात थकलो का नाही. आम्हाला ज्या नेत्याची प्रेरणा होती त्याच्यामुळे आम्ही थकत नाही आता, कारण ही प्रेरणा आहे. आणि ही प्रेरणा आम्हाला शेवटपर्यंत संपणारी नाहीये. बऱ्याच जणांना वाटेल, पण ज्याने अशी प्रेरणा दिली आजही गोपीनाथराव आहेत, आमच्यात आहे. कोणी काही म्हणो, गोपीनाथराव आमच्यात आहे म्हणून भाजपाची सत्ता आहे, हे मी ठामपणे सांगतो. आपण मला बोलवलं, धन्यवाद. या ठिकाणी साहेबांनी अतिशय मुंडे साहेबांच्या जीवनपटावरती आपला स्वतःचा त्यांनी अनुभव व्यक्त केला. अनुभव हाच एक अनुभूती असते. आणि साहेबांचं या ठिकाणी सर्वांना मुंडे साहेबांच्या या अभिवादन सोहळ्यास प्रसंगी जीवनपटावरती मार्गदर्शन लावलं. मी साहेबांचे म्हाडा प्रतिष्ठान मित्रमंडळातर्फे मनापासून त्या ठिकाणी आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कार्यकर्ता हरला नाही पाहिजे म्हणून.
लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. जय हिंद, वंदे मातरम.